Hello student, I am lecturer Deepak Ashok Davre from Jagruti Junior College, Department of Physics. Now I start video lecture on topic structure of atom and nuclei. Our topic is structure of atom and nuclei. Okay? In that topic we have to study different atomic theories proposed by different scientists. म्हणजेच या टॉपिक मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे तर वेगवेगळ्या सायंटिस्टनी दिलेल्या वेगवेगळ्या ॲटॉमिक थिअरीज आपल्याला स्टडी करायच्या. ओके, मग मग कोणकोणत्या सायंटिस्टनी आपल्याला ॲटॉमिक थिअरीज दिल्या तर पहिल्यांदा आहे ग्रीक सायंटिस्ट ल्युकिपस आणि डेमोक्रिटस. त्यानंतर जी थिअरी दिली होती त्या सायंटिस्टचं नाव आहे डाल्टन. आणि त्याच्यानंतर आणखी एक थिअरी या टॉपिक मध्ये आपल्याला स्टडी करायची आहे. त्या थिअरीचं नाव आहे थॉमसन ॲटॉमिक मॉडेल. In short, in that topic we have to study different atomic theories proposed by different scientists. म्हणजेच ॲटॉमिक मॉडेलच्या झालेल्या डेव्हलपमेंट या टॉपिक मध्ये आपल्याला स्टडी करायचे आहे. ओके, तर पहिल्यांदा ल्युसिपस आणि डेमोक्रिटस हे दोघे ग्रीक फिलॉसॉफर होते. बोथ आर दी ग्रीक फिलॉसॉफर. In 5th century they first introduced the atom. According to them, atom is a indivisible part of the matter. Once again I repeat, according to them, atom is a indivisible part of the matter. म्हणजे काय? आता हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. जर मी हा चॉकला घेतलं, या चॉकला मी दोन पार्ट मध्ये मी कट केलं, म्हणजे दोन पार्ट मध्ये मी डिवाइड केलं. परत मी ह्या चॉकला परत एकदा डिवाइड केलं. अशी ही प्रोसेस जर मी कंटिन्यू करत गेलो, मला एक असा शेवटी एक पार्टिकल मिळेल. शेवटी मला एक असा पार्टिकल मिळेल जो मला डिवाइड करता येणार नाही, म्हणजे मला स्प्लिट करता येणार नाही. त्या पार्टिकलला त्यांनी नाव दिलं ॲटम. कळलं का? म्हणजे अकॉर्डिंग टू दी ल्युसिपस आणि डेमोक्रिटस, ल्युसिपस आणि डेमोक्रिटसचं म्हणणं काय होतं की शेवटी एक असा पार्टिकल असणार आहे जो आपल्याला स्प्लिट करता येणार नाही, डिवाइड करता येणार नाही. त्या पार्टिकलला त्यांनी नाव दिलं ॲटम. ओके, नेक्स्ट थिअरी जी प्रपोज केली त्या सायंटिस्टचं नाव होतं डाल्टन. त्या सायंटिस्टचं नाव होतं डाल्टन आणि त्या थिअरीला त्यांना नाव दिलं डाल्टन ॲटॉमिक थिअरी. त्या थिअरीला नाव काय दिलं त्यांनी? डाल्टन ॲटॉमिक थिअरी. या थिअरीच्या मते, अकॉर्डिंग टू दॅट थिअरी, ॲटम इज अ इनडिस्ट्रक्टिबल. ॲटम इज अ इनडिस्ट्रक्टिबल. व्हॉट इज मीन बाय इनडिस्ट्रक्टिबल? डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे, म्हणजे संपवणे किंवा नष्ट होणे असा अर्थ होतो. आणि इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे नष्ट न होणारा, विनाश न होणारा. ओके, म्हणजे डाल्टनचं मत असं होतं की जो ॲटम आहे याला आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही. त्यामुळे त्यानं पहिला पॉइंट ह्या थिअरीमध्ये सांगितला की ॲटम इज अ इनडिस्ट्रक्टिबल. दुसरा पॉइंट त्याने या थिअरीमध्ये सांगितला ॲटम ऑफ सेम एलिमेंट. वन्स अगेन आय रिपीट दॅट स्टेटमेंट, ॲटम ऑफ सेम एलिमेंट आर आयडेंटिकल. हे स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, मी परत एकदा रिपीट करतो. ॲटम ऑफ सेम एलिमेंट आर आयडेंटिकल म्हणजे काय? समजा इथं आपण एक एक्झाम्पल घेऊया. आपण एक एलिमेंट घेतला ऑक्सिजन. पिरियॉडिक टेबल मधला कुठलाही एलिमेंट आपण घेऊ शकतो. पिरियॉडिक टेबल मधला आपण कोणताही एलिमेंट घेऊ शकतो. समजा मी ऑक्सिजन घेतला. काय घेतला? ऑक्सिजन. हा पहिला ऑक्सिजनचा ॲटम आहे आणि हा दुसरा ऑक्सिजनचा ॲटम आहे. यांचं मला कंपॅरिझन करायचं, तुलना करायची. तर मला ह्या ऑक्सिजनचं मास आणि ह्या ऑक्सिजनचं मास काय मिळणार? मला सेम मिळणार, कारण हा देखील ऑक्सिजन ॲटम आहे आणि हा देखील कोणता ॲटम आहे? ऑक्सिजन. ओके, याला आपण हवं तर ए ॲटम नाव देऊया आणि ह्याला नाव काय द्यावं तर बी नाव देऊया. ए ॲटम आणि बी ॲटम हे दोघांचाही मास काय असणार आहे? सेम असणार आहे. साईज काय असणार आहे? सेम असणार आहे. इव्हन प्रॉपर्टीज पण काय असतील? सेम असतील. म्हणजे हा ॲटम आणि हा ॲटम दोन्ही एकमेकाला कसे असतील? सेम टू सेम असणार. म्हणजे ते दोन्ही एकमेकाला काय झाले? आयडेंटिकल झाले. दोन्ही एकमेकाला काय झाले? आयडेंटिकल झाले. ओके, कळालं ना? खरं तोच ॲटम जर मी समजा ऑक्सिजनचा ॲटम समजा मी नायट्रोजन बरोबर कम्पेअर करायला गेलो, किंवा ऑक्सिजनचा ॲटम समजा मी आयर्न बरोबर कम्पेअर करायला गेलो, तर याचं मास आणि ह्या दुसऱ्या ॲटमचं मास काय असणार आहे? वेगवेगळं असणार आहे. दोघांची साईज मध्ये पण डिफरन्स असणार आहे. दोघांच्या प्रॉपर्टीज मध्ये पण डिफरन्स असणार आहे. बरोबर ना? म्हणजे हा ऑक्सिजनचा ॲटम आणि नायट्रोजनचा ॲटम सेम असतील का? प्रॉपर्टीज न किंवा साईज न किंवा मास न सेम असतील का? नाही, कारण ऑक्सिजन हा एलिमेंट वेगळा आहे आणि नायट्रोजन हा एलिमेंट वेगळा आहे. त्यामुळे दोघांचेही ॲटमची साईज वेगवेगळी असणार, दोघांचेही ॲटमचं मास वेगळा असणार. म्हणजे ते दोन एकमेकाला आयडेंटिकल झाले का? नाही. म्हणजे ॲटम हे आयडेंटिकल असतात
तर कुठले ऍटम आयडेंटिकल असतात? सेम एलिमेंटचे. हे स्टेटमेंट खूप आयएमपी आहे. हे स्टेटमेंट खूप आयएमपी आहे. कोणतं स्टेटमेंट आयएमपी आहे? ऍटम ऑफ सेम एलिमेंट. ऍटम ऑफ सेम एलिमेंट आर आयडेंटिकल. मी इथं अंडरलाईन करतो बघा. ऍटम ऑफ सेम एलिमेंट आर आयडेंटिकल. म्हणजे एकाच ऍटमचे एकाच एलिमेंटचे ऍटम, मी परत एकदा रिपीट करतो, एकाच एलिमेंटचे ऍटम काय असतात? आयडेंटिकल असतात. आयडेंटिकल म्हणजेच सेम टू सेम असतात. मी याच्या रिव्हर्स स्टेटमेंट पण करू शकतोय. म्हणजे ऍटम ऑफ डिफरंट एलिमेंट, वन्स अगेन आय रिपीट, ऍटम ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर नॉट आयडेंटिकल. कळलं ना मी काय म्हटलं ते? ऍटम ऑफ डिफरंट एलिमेंट आर नॉट आयडेंटिकल. म्हणजे वेगवेगळ्या एलिमेंटचे ऍटम हे सेम असत नाही. आणि लास्ट त्याच्यातला पॉइंट आहे, when atom combine with each other then it forms new substance. ज्यावेळी अनेक ऍटम एकमेकांमध्ये कंबाईन होतात त्यावेळी नवीन सबस्टन्स जनरेट करू शकतात किंवा नवीन सबस्टन्स प्रोड्यूस करतात. त्याचे चांगले एक्झाम्पल जर आपण बघायला गेलो बाळांनो, ते म्हणजे हायड्रोजनचे जर 2 ऍटम आणि ऑक्सिजनचा 1 ऍटम कंबाईन झाले तर प्रोडक्ट काय तयार होणार? H2O. H2O म्हणजे काय? वॉटर. H2O म्हणजे काय? वॉटर. म्हणजे ज्यावेळी ऍटम कंबाईन होतात त्यावेळी नवीन सबस्टन्स क्रिएट करतात. नवीन सबस्टन्स क्रिएट करतात. ही ह्याच्यातली तिसरी प्रॉपर्टी. पण डाल्टन ॲटॉमिक मॉडेल मध्ये काय काय सांगितलं? ऍटम आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही. म्हणजे तो कसा आहे? इनडिस्ट्रक्टिबल आहे. ऍटम आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही, त्याला नष्ट करू शकत नाही. म्हणजे तो कसा आहे? इनडिस्ट्रक्टिबल आहे. सेम ऍटम ऑफ द सेम एलिमेंट. ऍटम ऑफ द सेम एलिमेंट, एकाच प्रकारच्या एलिमेंट मधले ऍटम हे कसे असतात? आयडेंटिकल असतात. आयडेंटिकल म्हणजे काय? सेम टू सेम. आणि याला तुम्ही रिव्हर्स पण करू शकता. म्हणजे कसं? atoms of the different element are not identical. आणि when atoms combine with each other then it forms new substance. ह्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, वॉटर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट थिअरी जी आहे ती कोणी प्रपोज केली? थॉमसन ॲटॉमिक मॉडेल. कोणी प्रपोज केली बघा? ही थिअरी थॉमसन नावाच्या सायंटिस्टने प्रपोज केली. त्यांचं नाव कसं आहे? जे थॉमसन. त्यांचं नाव काय? जे थॉमसन. म्हणून त्या थिअरीला त्यांनी स्वतःचं नाव दिलं. त्याला त्यांनी नाव काय दिलंय? थॉमसन ॲटॉमिक मॉडेल. ऍक्च्युली या थिअरीचा पण एक हिस्ट्री आहे. ती म्हणजे काय? त्यांनी कॅथोड रेवर एक एक्सपेरिमेंट केला. त्या एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांना वाटलं की आपण एक ऍटम बद्दल एक थिअरी देऊ शकतो आणि नंतर त्यांनी थिअरी दिली. तर त्या थिअरीच्या आधी त्यांनी हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेला. मग पहिल्यांदा आपण हा एक्सपेरिमेंट तुम्हाला एवढा डिटेल मध्ये सिलेबसला नाही आहे, तरी पण आपण शॉर्ट मध्ये स्टडी करूया आणि नंतर मग आपण या थिअरीकडे जाऊया. कळलं ना मी काय सांगतोय ते? ओके. तर त्यांनी काय केलं होतं? एक ग्लास ट्यूब घेतली जी इव्हॅक्युएटेड आहे, व्हॅक्यूम ट्यूब आहे, आणि इथे एक मटेरियलची प्लेट अटॅच केली आणि इथं पण एक दुसरी प्लेट अटॅच केली. ह्या प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं आणि ह्या सेकंड प्लेटला कोणतं पोटेन्शियल अप्लाय केलं? पॉझिटिव्ह पोटेन्शियल. ज्या प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं त्याला आपण नाव दिलं कॅथोड प्लेट. ओके. आणि ज्या प्लेटला पॉझिटिव्ह पोटेन्शियल आपण अप्लाय केलं त्या प्लेटला नाव दिलं, काय नाव दिलं असणार? मुलगा भाऊ, एनोड प्लेट. काय नाव दिलं असणार? एनोड प्लेट. ओके. ज्यावेळी ह्या 2 प्लेटला हाय पोटेन्शियल म्हणजे हाय व्होल्टेज दिलं तेवढ्या कॅथोड प्लेट मधून छोटे 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 पार्टिकल्स बाहेर पडायला लागले आणि त्याला आपण नाव काय दिलं? रेज. त्याला नाव काय दिलं? रेज. आणि कॅथोड पासून हे रेज बाहेर पडले म्हणून त्याला नाव काय दिलं? कॅथोड रे. ओके. मग ज्यावेळी ह्या पार्टिकलचा स्टडी करण्यात आला त्यावेळी असं कळालं की हे रे म्हणजे दुसरं काय नाही. हे रे म्हणजे दुसरं काय नाही. हे रे म्हणजे इलेक्ट्रॉन आहे. हे रे म्हणजे काय आहे? इलेक्ट्रॉन. म्हणजेच थॉमसनला एक गोष्ट कळाली होती की हे मटेरियल जो आहे, ही जी प्लेट आहे ना, ही प्लेट ऍटम पासून बनलेली आहे. ही प्लेट कशापासून बनलेली आहे? ऍटम पासून. आणि ह्या ऍटम मधनं काय बाहेर पडाले? त्या ऍटम मधनं काय बाहेर पडाले? इलेक्ट्रॉन्स बाहेर पडाले. आणि इलेक्ट्रॉन्सच्या रेला त्यानं नाव काय दिलं? कॅथोड रे. मग त्याने एवढाच पार्टचा विचार केला, एवढ्याच पार्टवर तुम्ही विचार केला, त्याला असं आढळून आलं की ह्या प्लेट कशापासून बनलेली आहे? ऍटम पासून. आणि या ऍटम मधनं काय बाहेर पडाले? इलेक्ट्रॉन. बरोबर ना? आणि इलेक्ट्रॉन कुठला चार्ज असतोय? मायनस चार्ज, म्हणजेच निगेटिव्ह चार्ज असतो. बरोबर ना? म्हणजेच ऍटम मध्ये निगेटिव्ह चार्ज असणार असा त्यांना विचार यायला लागला. त्यांना काय विचार आला मग त्यावेळी त्यांच्या माइंड मध्ये की ह्या ऍटम मध्ये निगेटिव्ह चार्ज असल्याशिवाय तो बाहेर पडणार आहे काय? याच्यामध्ये आधी निगेटिव्ह चार्ज असणार मगच तो बाहेर पडणार ना. एखादी गोष्ट असल्याशिवाय बाहेर कशी पडेल? बरोबर ना? एखादी गोष्ट त्याच्यामध्ये असल्याशिवाय बाहेर कशी पडणार? म्हणजे ह्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज बाहेर पडायला, ह्याचा अर्थ काय? ह्याच्या आत निगेटिव्ह चार्ज असणार. आणि इथं पहिल्यांदा ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन असतो याची डिस्कव्हरी केली आहे. ती कुणी केली? जे थॉमसन. हु डिस्कव्हर्ड द इलेक्ट्रॉन? हा महत्वाचा प्रश्न आहे. हु डिस्कव्हर्ड द इलेक्ट्रॉन?
जे जे थॉम्सन. नाव काय लक्षात ठेवायचं, जे जे थॉम्सन डिस्कवर दी इलेक्ट्रॉन. आणि या एक्सपेरिमेंटच्या आधारावरती मी जी थेअरी दिली त्या थेअरीला नाव काय दिलं बाळांनो, थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. आणि ह्या मॉडेल मध्ये काय काय सांगितलं ते आता आपण डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहोत. कळलं का नक्की? तर या अकॉर्डिंग टू दी थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल, थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल काय सांगतं, तर ॲटम हा एक सॉलिड स्फिअर आहे. थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल काय सांगतं बाळांनो, ॲटम हा एक सॉलिड स्फिअर आहे. ओके, जस्ट लाईक दॅट. असा एक तो सॉलिड स्फिअर आहे. ॲटम काय बाळांनो, एक सॉलिड स्फिअर आहे. ॲटम हा एक सॉलिड स्फिअर. ओके, या सॉलिड स्फिअर मध्ये युनिफॉर्मली पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्हली चार्जेस डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत असं त्यांनी या थेअरी मध्ये सांगितलं. आणि ज्यावेळी ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन बाहेर पडतो त्यावेळी हे इलेक्ट्रॉन बाहेर पडतात असं त्यांना वाटलं. हे इलेक्ट्रॉन काय करतात बाळांनो, आउटसाइडला बाहेर पडत असतील असं त्यांना वाटलं त्यावेळी. ओके, हे बघा, हा इलेक्ट्रॉन बाळांनो बाहेर पडत असतो. हा इलेक्ट्रॉन याच्यातला बाहेर पडत असतो. ओके, म्हणजे त्यांनी या थेअरी मध्ये पहिल्यांदा काय सांगितलं, दिस थेअरी सेज atom is a solid sphere. In that sphere the uniform positive charges in which electrons are embedded. म्हणजे ह्या स्फिअर मध्ये इलेक्ट्रॉन्स काय केलेत बाळांनो, एम्बेडेड म्हणजे इन्सर्ट केलेले आहेत. ओके, आणि त्याच्या सराउंडिंगला कुठले चार्जेस असणार आहेत, पॉझिटिव्ह चार्जेस. मग तुम्ही मला सांगा याच्यावर चार्ज किती असणार आहे, कारण हा निगेटिव्ह चार्ज ह्या पॉझिटिव्ह चार्ज बरोबर काय होणार, कॅन्सल होणार. हा निगेटिव्ह चार्ज ह्या पॉझिटिव्ह चार्ज बरोबर काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. हा निगेटिव्ह चार्ज ह्या पॉझिटिव्ह चार्ज बरोबर कॅन्सल होणार. म्हणजे प्रत्येक निगेटिव्ह चार्ज त्या पॉझिटिव्ह चार्ज बरोबर काय होणार आहे, कॅन्सल होणार. मग शेवटी नेट चार्ज किती आला ह्या ॲटमवर, 0 आला. नेट चार्ज किती आला, 0. कारण एव्हरी निगेटिव्ह चार्ज कॅन्सल विथ दी एव्हरी पॉझिटिव्ह चार्ज. दॅट्स व्हाय नेट चार्ज ऑन दॅट स्फिअर, दिस स्फिअर इज नथिंग बट दी ॲटम. This sphere is nothing but the atom. So what is the net charge in that sphere or in that atom? किती नेट चार्ज असणार आहे ॲटमवर, ऑब्वियसली किती असणार आहे, 0 असणार आहे. किती असणार आहे, 0 असणार. मग ह्या थेअरीमध्ये लागणारे पॉइंट्स किंवा थेअरीमध्ये सांगितलेले पॉइंट्स आता आपण म्हणजे एक एक बघत जाऊया. पहिला पॉइंट त्यांनी सांगितला किंवा तुम्ही म्हणू शकता थेअरी बद्दल, ॲटम म्हणजे काय, एक सॉलिड स्फिअर आहे. ॲटम इज नथिंग बट दी अ सॉलिड स्फिअर. ज्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केले आहे. ज्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज काय बाळांनो, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. ओके, टोटल नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस, जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस असतील तेवढेच निगेटिव्ह चार्जेस असणार. The total number of positive charges equal to the total number of negative charges. Due to that reason, या कारणामुळे ॲटम वर नेट चार्ज किती असणार आहे बाळांनो, 0 असणार आहे. ॲटम वर नेट चार्ज किती असणार आहे, 0 असणार आहे. ओके, आणि ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की हे जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांचं मास खूप लहान आहे. The mass of the electron is very very less. The mass of the electron is very very less and this electron can emit from the atom. हा इलेक्ट्रॉनच फक्त आणि फक्त आउटसाइडला बाहेर पडू शकतोय. पॉझिटिव्ह चार्ज बाहेर पडणार नाही ॲटम मध्ये. पॉझिटिव्ह चार्ज इमिट होऊ शकत नाही. विच चार्ज इज इमिटेड बाय दॅट ॲटम, कोणता चार्ज तो बाहेर टाकू शकतो, ओन्ली इलेक्ट्रॉन. म्हणजे कुठला, ओन्ली निगेटिव्ह चार्ज तो बाहेर टाकू शकतो ॲटम. पॉझिटिव्ह चार्ज इमिट करता येत नाही असं त्यांनी या थेअरी मध्ये सांगितलं. कळलं? आणि ह्याला रेफरन्स कुठला दिला, ह्या एक्सपेरिमेंटचा दिला. म्हणजे ह्याच्यात इलेक्ट्रॉन जे बाहेर पडले ना ते अशा पद्धतीने बाहेर पडले असतील, अशा पद्धतीने बाहेर पडले असतील असं त्यांना वाटलं होतं. कळलं का नक्की? परत आपण ह्या थॉम्सन ॲटॉमिक मॉडेलचे समरी बघणार आहोत. याच्यामध्ये त्यांना काय सांगितलं, ॲटम हा एक सॉलिड स्फिअर आहे ज्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज काय केले, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. आणि निगेटिव्हली चार्ज त्याच्यामध्ये काय केलं, एम्बेडेड केले, म्हणजे असे इन्सर्ट केलेले आहेत. ओके, दुसरं काय सांगितलं, टोटल नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस इक्वल टू टोटल नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस. जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असणार आहेत तेवढेच निगेटिव्ह चार्जेस असणार आहेत. म्हणजे नेट चार्ज ॲटमवर किती असणार आहे, 0 असणार आहे. ओन्ली निगेटिव्ह चार्ज कॅन इमिट, ओन्ली निगेटिव्ह चार्ज कॅन इमिट फ्रॉम दी ॲटम. ॲटम मधून कुठला चार्ज बाहेर पडू शकतो, फक्त आणि फक्त निगेटिव्ह चार्ज बाहेर पडू शकतो. या ॲटॉमिक थेअरीला, थॉम्सन ॲटॉमिक थेअरीला दुसरं एक नाव आहे प्लम पुडिंग मॉडेल. दुसरं एक नाव काय दिले बाळांनो, प्लम पुडिंग मॉडेल. प्लम पुडिंग मॉडेल म्हणजे काय, तर समजा बाळांनो आपण एखादा वॉटरमेलन घेतला. वॉटरमेलन म्हणजे काय, कलिंगड. त्या कलिंगड मध्ये जर आपण असं कट केलं त्या कलिंगडला तर आपल्याला असा पोर्शन दिसेल, बरोबर ना, असा पोर्शन दिसणार आहे. याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार, याच्यात सीड्स दिसणार आहेत. आपल्याला काय दिसणार बाळांनो, सीड्स दिसणार आहेत. ओके, ह्या सीड्स ह्याच्यामध्ये इन्सर्ट केल्यासारख्या दिसतील आपल्याला. आपल्याला असं वाटलं की त्यात सीड्स ठेवले असं दिसणार ना.
जसं सीड्स ह्याच्यात इन्सर्ट केले या पद्धतीने दिसणार. म्हणजे ह्या सीड्सला काय कोणता चार्ज कन्सिडर करू शकतो आपण? या सीड्सला आपण निगेटिव्ह चार्ज कन्सिडर करू शकतो. काय कन्सिडर करू शकतो? निगेटिव्ह चार्ज. म्हणजे ह्याला प्लम्प म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं? प्लम्प. या सीड्सला काय म्हणायचं बघा? प्लम्प. आणि पुडिंग म्हणजे काय? जो रेड पोर्शन असणार आहे ना, रेड पोर्शन, त्याला काय म्हणायचं बघा? पुडिंग म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? पुडिंग. म्हणजे ह्याच्यात त्यानं काय सांगितलं? जो रेड पोर्शन असणार आहे ना, रेड पोर्शन, हा पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे. हा कोणता चार्ज असणार आहे? पॉझिटिव्हली चार्ज. आणि जो सीड्स असणार आहे त्या निगेटिव्हली चार्ज असणार आहे. म्हणजे प्लम्प म्हणजे काय? इनडायरेक्टली त्याच्यात इन्सर्ट केलेला इलेक्ट्रॉन, त्याच्यात इन्सर्ट असणारे इलेक्ट्रॉन. आणि पुडिंग म्हणजे काय? तो सराउंडिंगचा पोर्शन. कळलं का? हे वॉटरमेलन सारखं स्ट्रक्चर आहे नक्की. किंवा ह्याला आपण एखादं केकचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो. केक म्हणजे केकचा जो बेस असतो साईडला, त्या बेसला आपण काय म्हणू शकतो? पुडिंग. म्हणजे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे असं आपण विचार करू शकतो. आणि त्याच्यावर असणाऱ्या चेरीज आपण काय कन्सिडर करू शकतो? त्याला इलेक्ट्रॉन कन्सिडर करू शकतो. त्याला काय कन्सिडर करू शकतो? इलेक्ट्रॉन. त्याला आपण हवं तर काय म्हणू शकतो? पुडिंग. म्हणून त्याला नाव काय दिलं? प्लम पुडिंग मॉडेल पण म्हणलेलं आहे. हे एक्झाम्पल काय लिहायची गरज नाही, हे फक्त ऍडिशनल माहितीसाठी दिलेलं आहे. कळलं? तर तुम्ही वॉटरमेलनचं पण एक्झाम्पल घेऊ शकता. ओके. थोडक्यात या थेरी मध्ये विचारलं तर काय लिहावं लागेल तुम्हाला? ह्या थेरी मध्ये समजा तुम्हाला क्वेश्चन विचारला, एक्सप्लेन द थॉमसन ॲटॉमिक मॉडेल, तर काय एक्सप्लेन केला? इट इज अ सॉलिड स्फिअर. Atom is a solid sphere. त्याच्यानंतर काय एक्सप्लेन करणार? The positively charged and negatively charged are uniformly distributed. नंतर काय सांगणार? The total number of positive charge equal to the total number of negative charge. आणि त्यानंतर काय सांगणार बाळांनो? Only electron can outcome from the nucleus. Only electron can outcome from the atom. Atom मधनं बाहेर कोण पडणार? फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनच. पॉझिटिव्ह चार्ज बाहेर पडायला अलाउड केलेलं नाही या थेरीमध्ये. ओके. आता या थेरीचा ड्रॉबॅक काय सांगा आणि या थेरीचा प्लस पॉइंट काय सांगा? या थेरीचा ड्रॉबॅक आणि प्लस पॉइंट आपण जरासं डिस्कस करूया. या थेरीमध्ये करेक्ट गोष्ट कोणती सांगितली माहिती आहे? या थेरीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट एकदम ॲक्युरेट सांगितली, ती म्हणजे ॲटम हा न्यूट्रल आहे. ही करेक्ट गोष्ट या थेरीमध्ये सांगितली आहे. ॲटम वर चार्ज कुठलाही नसतो, कारण टोटल नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इक्वल टू दी टोटल नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज. ओके. सो ह्या थेरीचे ॲडव्हांटेजेस काय, फायदे काय? या थेरीमध्ये ॲटमचा जो चार्ज सांगितला बाळांनो, न्यूट्रल आहे, तो करेक्ट सांगितला. आणि टोटल नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस इक्वल टू टोटल नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस, हे देखील करेक्ट सांगितलं. ओके. अजून काय सांगितलं याच्यामध्ये? तर ह्या थेरीमध्ये इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी झालेली आहे. किंवा जे थॉमसन ही एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन आहे. ॲटम कन्सिस्ट इलेक्ट्रॉन. बरोबर. ही एक महत्त्वाची गोष्ट या थेरीमध्ये सांगितली आहे. म्हणजे या थेरीचे दोन ॲडव्हांटेजेस आपल्याला कळतील. ते म्हणजे कोणते बाळांनो? ॲटम वर न्यूट्रल चार्ज, ॲटम हा न्यूट्रल आहे किंवा ॲटम हा चार्जलेस आहे. हे पहिल्यांदा कुणी करेक्ट सांगितलं? तर थॉमसन थेरीमध्ये सांगितलं किंवा थॉमसननी सांगितलं, जे थॉमसननी सांगितलं. आणि ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन आहे हे कुणी सांगितलं? तर थॉमसननी सांगितलं. खऱ्या थेरीचे ड्रॉबॅक्स काय? याच्यामध्ये रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन एक्सप्लेन केलेलं नाही. बरोबर ना? याच्यामध्ये न्यूक्लियसचा रेफरन्स कुठंच येत नाही किंवा न्यूक्लियसचा संदर्भ कुठंच येत नाही की ॲटम मध्ये न्यूक्लियस आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरतात. न्यूक्लियस हा शब्द पण याच्यात येत नाही. म्हणजे ह्या थेरीमध्ये न्यूक्लियसचे एक्सप्लेनेशन आपल्याला मिळत नाही. ओके. आणि ह्याच्यामध्ये स्पेक्ट्रम म्हणजे एखाद्या मटेरियल मध्ये लाईट का इमिट होते त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला याच्यात मिळत नाही. सो व्हॉट आर द ॲडव्हांटेजेस ऑफ दॅट थेरी? ॲडव्हांटेजेस म्हणजे फायदे काय सांगा बघूया. दिस थेरी एक्सप्लेन काय एक्सप्लेन करते ही थेरी? काय एक्सप्लेन करणार? विचार करा. तर या थेरीमध्ये काय एक्सप्लेन केलंय बाळांनो? की करेक्ट गोष्ट कोणती याच्यामध्ये? ॲटम हा चार्जलेस आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी कोणती सांगा? दुसरी म्हणजे डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन किंवा ॲटम कन्सिस्ट इलेक्ट्रॉन. ओके. आणि ह्याचे ड्रॉबॅक्स काय? दिस थेरी कॅनॉट एक्सप्लेन द न्यूक्लियस एक्सप्लेन केलं नाही, ॲटॉमिक स्पेक्ट्रम देखील एक्सप्लेन केलेला नाही. ओके. ठीक आहे.